मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज तुम्हाला मी दाखवणार आहे चमचमीत मुशी मसाला। तर इथे बघू शकताय मी मुशी घेतलेली आहे, इथे सगळे लागणारे मसाले घेतलेले आहेत। इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा घेतला आहे। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मुशी मसाला कसा बनवायचा आहे। तर आणि इथे जे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर जे घेतले आहे तिचं आपण पेस्ट बनवणार आहोत। तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे बनवून। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता आपल्याला इथे कांदा ॲड करायचा आहे। कांदा मी एक घेतला आहे। तर इथे आपला कांदा जो आहे तो चांगला गोल्डन होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तर इथे आपलं जे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आहे ती आपण मिक्सरला असे बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपली जी पेस्ट आहे ती अशी चांगली बारीक करून घेतलेली आहे। तर इथे आपला कांदा असा चांगला गोल्डन झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया। तर इथे टोमॅटो सुद्धा घातला आहे, चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता। आता आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकताय आपला टोमॅटो सुद्धा चांगला शिजलेला आहे। आता आपण इथे सगळे मसाले ॲड करूया। बघू शकता आपलं मसाला जे घातला आहे ते चांगलं शिजलेलं आहे। तर आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे जे आपण पेस्ट बनवलेली आहे, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ती घालायची आहे। तर हे चांगलं मसाला आपल्याला असा परतून घ्यायचा आहे। आपल्याला पाणी बिलकुल पण यूज नाही करायचं आहे, आपल्याला पाणी ॲड नाही करायचं। आपल्याला जी आपण हे ग्रेव्ही तयार केली आहे त्याच्यामध्येच आपल्याला आधी शिजवून द्यायचं आहे चांगलं। आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकताय पूर्ण ऑइल आहे तो पूर्ण बाहेर आलेला आहे, मसाला पूर्ण शिजलेला आहे आपला। आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मुशी। मिरची ॲड करूया। आपल्याला पाणी बिलकुल पण नाही घालायचं आहे। तर आता आपण इथे 10 मिनिटं झाकून ठेवूया।
आपल्याला अजून 10 ते 15 मिनटं आपली मुशी जी आहे ती चांगली शिजली पाहिजे. तर आपल्याला अजून 10 मिनटं तरी झाकण ठेवायला लागणार आहे. ते बघू शकताय आपली मुशी जी आहे ती अजून शिजलेली नाही आहे. तर इथे बघू शकताय आपली जी मुशी घातली आहे तिने कसं तेल आणि पाणी सोडलेलं आहे ते. आता आपण इथे ॲड करायचं आहे अर्धा लिंबू. ते बघू शकता आपली मुशी जी आहे ती सुद्धा शिजली आहे पूर्ण. आता हळूहळू आपल्याला हलवायला लागणार आहे. तर आता आपण घालायचा आहे लिंबाचा रस. तर आपला लिंबाचा रस असा घातला आहे. इथे बघू शकताय आपली मुशी जी आहे ती पूर्ण शिजली आहे. इथे बघू शकताय. आता फक्त आपल्याला 10 मिनिटच ठेवायचे आहे आणि आपण पाणी बिलकुल पण ॲड नाही केलं आहे. पूर्ण आपण जे मसाला बनवला आहे त्याच्यामध्येच आपली मुशी जी आहे ती आपण तयार केलेली आहे. तर आपण आता इथे 5 मिनिटं ढकणार आहोत. तर इथे आपली मुशी तयार झालेली आहे. तर आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये. ते बघू शकताय पूर्ण शिजली आहे. ते बघा पूर्ण तयार झालेली आहे मुशी. तर मी गॅस ऑफ करत आहे. तर इथे बघू शकताय आपली मुशी रेडी झालेली आहे. आता आपण हे घालूया कोथिंबीर. तर मंडळी आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नक्की अशी मुशी चमचमीत बनवून बघा. मसाला नक्की तुम्हाला आवडेल. आणि आमच्या घरामध्ये कधीच मुशी खायची नाहीत, पण आता हे मी बनवायला लागल्यापासून सगळे खायला लागले आहेत. तर प्लीज एकदा तुम्ही बनवून बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसला तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.